होळी जवळ आली होती. त्या दिवशी भगवान शंकरांनी पृथ्वीवर येण्याचा विचार केला. यावेळी त्यांनी एका अशा अपंग व्यक्तीचं रूप घेतलं ज्याचे दोन्ही पाय नव्हते. हातावर आधार घेत तो पुढे सरकत होता. चेहऱ्यावर थकवा पण डोळ्यात शांत तेज. तो एका मोठ्या उद्योगपतीच्या बंगल्यासमोर गेला. आत पार्टी सुरू होती. दिवे, संगीत, सजावट, जेवण खान. अपंग माणूस दरवाजाजवळ थांबून म्हणाला, कोणी आहे का? 2 घास अन्न मिळेल का? दरवाजावर माणूस त्याच्याकडे पाहून हसला. ते भीक मागायला येऊ नकोस, पुढे जा. आणि त्याला रागाने बाहेर ढकललं. तो काहीच बोलला नाही. शांतपणे पुढे निघून गेला. तो गजबजलेल्या चौकात पोहोचला. लोक खरेदीत व्यस्त होते. त्याच्याकडे पाहायलाही कुणाला वेळ नाही. तो हळू आवाजात म्हणाला, भूक लागली आहे, थोडं खायला मिळेल का? काही लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. काहींनी चेहरा वाकवला. एकाने तर म्हटलं, काम करा, फुकट काही मिळत नाही. अपंग माणसाच्या डोळ्यात पाणी आलं, पण तो शांत राहिला. शेवटी तो गावाच्या टोकाला असलेल्या एका छोट्या झोपडीपाशी पोहोचला. एक गरीब मजूर आणि त्याची पत्नी साधं जेवण करत होते. त्याने हळू आवाजात विचारलं, भाऊ, 2 घास मिळतील का? मजुराने थाळीकडे पाहिले. घरात फक्त थोडी भाकरी आणि कांदा. क्षणभरही न विचार करता त्याने स्वतःची थाळी त्या अपंग माणसासमोर ठेवली. तो म्हणाला, आमच्याकडे जास्त नाही, पण कोणालाही उपाशी झोपवणार नाही. अचानक वातावरण बदललं. वारा सुटला. आकाशात ढग फिरू लागले. तो अपंग माणूस तेजस्वी प्रकाशात उभा राहिला आणि त्याचं रूप बदललं. स्वतः भगवान शिव प्रकट झाले. क्षणात झोपडीचं रूपांतर सुंदर भव्य महालात झालं. घरात संपन्नता, आनंद आणि सुख भरलं. शिव म्हणाले, माणुसकीचं दान सर्वात मोठं असतं. जर तुम्हालाही वाटत असेल की देव माणुसकीत असतो तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा.